आवाज कुणाचा? शिवसेना. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नवरात्री सुरू आहे. दरवेळेला आपला दसऱ्याचा मेळावा होतो. दसऱ्याच्या दिवशी आई जगदंबेने महिषासुराचा वध केला. आज नवरात्रीमध्ये आपण भेटतो आहोत. मी आई जगदंबेकडे वरदान मागतोय, पाठीशी उभी राहा. महिषासुराचा वध करण्याची ताकद आणि तेज माझ्या शिवसेनेला दे. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. कोण कुठे, कोण कोणाच्या बरोबर काही कळत नाहीये. बातम्या ज्या येत आहेत त्याच्यामध्ये आहे की शिवसेना एकाकी पडली, एकटी पडलेली आहे. आणि म्हणून म्हटलं की एकदा होऊन जाऊ दे, कोण कोण सोबत आहेत ते बघू दे. आज इकडे नजर ठरतच नाहीये कुठपर्यंत गेलेलं आहे, शेवटपर्यंत भिडलेलं आहे. पलीकडे समुद्र आहे आणि अजून आमचा समुद्र आत्ता शांत आहे, पण आजपासून तो उसळणार आहे. आता लाट कशाला म्हणतात ते शिवसैनिक दाखवणार आहे. हा महाराष्ट्र कोणाचा हे माझा शिवसैनिक दाखवणार आहे. मुद्दामून मी ही जागा निवडलेली आहे. ही जागा निवडली ती रेसकोर्स म्हणून नव्हे, तर परवा तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. आज महालक्ष्मीच्या साक्षीने मी तुमच्याशी आणि महाराष्ट्राशी बोलतोय. खरं म्हणजे माझी इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी मला बोलाव्या लागणार आहेत. 25 वर्ष बरंच काही साचलं होतं, बरंच काही सहन केलं होतं. खरं म्हणजे अजूनही करण्याची आमची तयारी होती. पण दुर्दैवाने, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हणतात. मी कदाचित म्हणतोय की हे दुर्दैव नाही, हे महाराष्ट्राचं सुदैव आहे. सुदैव आहे. गेल्या 25 वर्षाचं नातं भारतीय जनता पक्षाने आपलं तोडलेलं आहे. रंगशारदामध्ये मी याचा उल्लेख केला. त्यावेळेला युती तुटलेली नव्हती, पण खेचाखेची सुरू होती. परवा संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला. असेच काही मला वाटतं 6, 5:30, 6 वाजले होते आणि मला म्हणाले, उद्धवजी खरंच मनापासून खूप वाईट वाटतंय की गेलं 25 वर्षाचं आपलं नातं, आपली बोलणी काय बरोबर झाली नाहीत, कसं टिकवायचं कळत नाही. म्हटलं टिकू शकतं, अजूनही वेळ नाही गेलेला, 2 दिवस आहेत. कुठपासून कुठपर्यंत आलो म्हटलं तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. म्हटलं आता जागेचं ठरलेलं आहे, एक दुसऱ्याच्या पसंतीच्या जागा आदलाबदल करून विषय संपवून टाका. काय आहे तसं नाही म्हणे, आता आमच्या कोर कमिटीने ठरवलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, असं गोलगोल फिरण्यापेक्षा तुम्ही सरळ सांगा की तुमच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. तर हो म्हणे, काय करू. पुढचं वाक्य जे त्यांना बोललो नाही ते आज बोलतोय की तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधली ती मांजर नाही, तो वाघ आहे, वाघ. 25 वर्ष तुमच्याशी प्रेमाने वागलो म्हणून वाघाचं मांजर होत नाही. वाघ हा वाघच राहतो. आणि गळ्यात जर का घंटा बांधली असं वाटत असेल तर ती घंटा घेऊन मी आज महाराष्ट्रामध्ये बडवणार आहे. घंटेचा आवाज, घंटानाद, हिंदूंचा घंटानाद कसा असतो ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. विषय खूप बोलणार आहे मी,
पण खरंच मनापासून सांगतो की युती तुटल्याचा मला आनंद झालेला नाही, अजिबात नाही. विशेष म्हणजे शांत बसल्यानंतर गेले 25 वर्षातले सगळे अनुभव, संघर्ष हे डोळ्यासमोर येतात. प्रमोद महाजन येतात, अटल बिहारीजी येतात, लालकृष्ण अडवाणीजी येत आहेत. त्याही वेळेला वाद झाले, पण असे नाही झाले. गोपीनाथजी मुंडे यांचीच पण आठवण येते मला. खरं म्हणजे दुर्दैव असं की पलीकडनं आपल्याशी त्या पातळीचा बोलण्याचा कोणी नेता शिल्लक राहिलं नाही. हे कोणाचं दुर्दैव मला नाही माहित, आता महाराष्ट्र सांगेल. पण मी नाती जपणारा माणूस आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं खास करून आमच्या घराण्याशी एक पारिवारिक संबंध होते आणि ते याही पुढे मी तसेच ठेवणार. ज्या वेळेला गोपीनाथजी त्या दुर्घटनेत गेल्यानंतर इकडे जी शोकसभा झाली त्या सभेत बोलताना मी सांगितलं की पंकजा, राजकारण बाजूला ठेव, पण कधी हाक मार, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी सदैव उभा राहील. आणि आजही तुम्हाला सांगतो, शिवसेना सगळ्या जागा लढणार, पण पंकजाशी लढणार नाही, प्रीतमशी लढणार नाही. ही आमची औलाद नाही. बहिणीची लढाई करणार नाही, अजिबात नाही. कारण हे नातं आहे, नाहीतर नातं कसलं. संकट आल्यानंतर आजपर्यंत मित्र म्हणवणारा जर का वार करणार असेल तर मग बघू ना. खरं म्हणजे नितीनजींना मी सांगितलं होतं की नितीनजी, तुम्ही शिवशाहीर आहात. त्यावेळेचं स्वराज्यावरचं संकट कसं असायचं, निवडणुका नव्हते तेव्हा, की लढून तर बघू, तिकीट मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर अपक्ष, नाही तिकडे तर तिकडे, तिकडे तर तिकडे, असं नाही. थेट प्राणघातक हल्ला केला जायचा. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ते हेच आहे की खंडोजी खोपडे सुद्धा आहेत आणि बाजी घोरपडे सुद्धा आहेत. जीवाला जीव, म्हणजे जीव गेला तरी बेहत्तर, पण माझा राजा जगला पाहिजे म्हणून समोर मृत्यू दिसताना स्वराज्यासाठी मृत्यूला कवटाळणारे तानाजी होते, बाजीप्रभू होते. तसेच खानाला जाऊन मिळणारे बाजी घोरपडे सुद्धा होते. पण हे काय नवीन नाहीये, तेव्हा सुद्धा होते ना. शहनशाह होते, निजामशाह होता, आदिलशाह होता, कुतुबशाह होता. काय मस्ती होती. अफजल खान आला होता आदिलशहाचा विडा घेऊन, बरोबर ना. तुम्ही मध्ये बोलू नका, माझा उच्चार चुकेल. अफजल खान आला होता आणि अफजल खान आल्यानंतर प्रचंड मोठं सैन्य. सैन्य म्हणजे काय, अथांग पसरलेला समुद्र. आणि या समुद्राशी लढणार कसा, हा मोठा प्रश्न. पण तरी देखील त्या मोगलांना महाराष्ट्राने, म्हणजे मी तर म्हणतो संपूर्ण देश पादाक्रांत करणाऱ्या औरंगजेबाचं थडगं या महाराष्ट्राच्या मातीत बांधलं गेलं. ही महाराष्ट्राच्या शौर्याची ही खूण आहे. बघायची असेल तर जाऊन बघा. अफजल खानाचं सुद्धा तीच गत आहे. आणि नितीनजी, तुम्ही ते रंगशारदेमध्ये सांगितलं होतं, विजापूरला जेव्हा महाराज गेले होते ना, कुतुबशाह, त्यावेळेला तिकडे गेले होते. सगळं बघितलं त्यांनी, ऐश्वर्य बघितलं. काय जड जवाहीर, काय हत्यार. आणि त्या सगळ्या ऐश्वर्याने थक्क होऊन गेल्यानंतर त्या कुतुबशहानी सांगितलं की अरे महाराज, अब देखो हत्तीशाळा आमची कशी आहे. मस्तवाल हत्ती त्यांनी दाखवले, प्रचंड मोठे हत्ती, आणि ते सुद्धा शिक्षित, प्रशिक्षित. म्हणजे समोर माणूस आला का चिरडून टाक. आणि त्यांनी सांगितलं, ये देखो महाराज हमारा हाती, याच्याशी कोणी लढू शकत नाही म्हणे. पण मी म्हणे बघतोय तुमच्याकडे घोड्या आहेत, सैनिक आहेत, पण हत्ती कसा नाही. आमच्याकडे बघा कशी हत्ती आहेत. एक एक हत्ती हजार हजार माणसांना, हजार हजार सैनिकांना सुद्धा चिरडून टाकेल असे हत्ती आहेत. तुमच्याकडे असा हत्ती नाही. महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे हत्ती नाही, त्या हत्तीच्या बरोबरीचा माझा मावळा आहे, माझा मावळा आहे. तो म्हणाला, काय म्हणे, काहीतरी बोलतोय.
ते म्हणाले ठीक आहे, मग काय करायचं, झुंज करायची झुंज. आणि ते जिकडे काय झुंज व्हायची तिकडे तो हत्ती आणला गेला आणि त्या कुतुबशहाने महाराजांनी सांगितले क्या कर रहे. महाराजाने बाजूला बघितला, फाटक्या अंगाचा यशाजी कंक उभा होता. तो गेला, तो हत्ती चित्कारत जो अंगावर आला, 1-2 क्षण इकडे तिकडे झाले असतील, काय झालं कळलंच नाही. तो यशाजी पूर्ण रक्ताने बाकला, सगळ्यांना वाटलं आणि चिरडला. पण थोड्या वेळानंतर कळला, यशाजी शांतपणे त्याची तलवार मॅन करून महाराजांच्या बाजूला उभा होता आणि त्याने हत्तीची सोंड कापून टाकली होती. हत्ती चित्कारत पळून गेला होता. हत्ती चित्कारत पळून गेला. आणि ते बघून थक्क झालेला तो कुतुबशाह त्या यशाजीकडे गेला आणि त्याने मला वाटतं त्याचा कंठा त्याच्यात काढतो, हिरे जडीत कंठा. तो त्याला घालायला गेला, त्याने सांगितलं थांब, माझं कौतुक करायला माझा राजा समर्थ आहे, तुझ्या या कौतुकाची मला गरज नाही. हे सगळे शिवसेना प्रमुखांचे यशाजी कंक आहेत. जेवढ्या हत्ती सोडायचे तेवढ्या सोडा, तुमच्या सोंडा कापून तुम्हाला परत पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण खरं म्हणजे निवडणूक ही फार एक कसोटी असते. उमेदवारी कोणाला द्यायची नाही. मग कोण नाराज होतं, कोण बंडखोरी करतं, अपक्ष म्हणून उभं राहतं, दुसऱ्या गोटात जाऊन मिळतं. त्या सगळ्या आम्ही शिवसैनिकांना सांगतोय की अरे बाबांनो, तुम्ही लक्षात घ्या, जे आपल्याला संपवायला निघालेत त्यांच्या गोटामध्ये जाऊन मिळू नका. हे पाप तुम्ही करू नका. मी शिवसेनेसाठी छातीवरती वार झेलायला पुढे झालेलो आहे. माझ्या पाठीत वार करू नका. मी झेलतो वार. मी तमाम महाराष्ट्राची आज माफी मागतो. जर कोणाला वाटत असेल की उद्धव ठाकरेमुळे युती तुटली, तर उद्धव ठाकरेंनी युती तोडलेली नाही. मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे. पण 35 जागा सोडणं ही कोणत्याही पक्षाला शक्यतेच्या पलीकडची गोष्ट आहे आणि तीच मी केली. तरी सुद्धा मी 18 जागा सोडून दिल्या. 18 जागा म्हणजे 18-19 जागा आल्या तर गोव्यामध्ये बहुमत मिळतं. एवढ्या जागा निवडणूक जिंकण्याची शक्यता असताना सुद्धा मी सोडून दिल्या. तरी सुद्धा तुम्हाला जागा पाहिजेत. ही रक्त सांडून घाम गाळून मर मरून शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना म्हणजे जागांचं गोडाऊन नाहीये. जागांचं गोडाऊन नाहीये. मी नाही देणार माझी जागा. का? कशासाठी? गिराईकाला काय पाहिजे? नाही, एक दोबात जगा चाहिए. जा रे सेनेच्या गोडाऊन मध्ये जा आणि जागा घेऊन ये. जा, आम्ही घेतोय. त्या आम्ही गोडाऊनचा धंदा काढलाय. म्हणजे मला तर काही वेळेला असं वाटलं की चपलेच्या दुकानात गेलो आपण, बुटाच्या दुकानात, आणि ते आपण ट्राय करतो ना, कितना नंबर? 8 नंबर. ते घालतात. नाही 8 नंबर नाही, 9 नंबर. 9 नंबर फेक. तर वरनं 9 नंबर फेकतो. नाही थोडा बडावर आहे. 8 नंबर फेक. 8 नंबर फेकला. हे धंदे करायला शिवसेना निघाले. हे धंदे करण्यासाठी शिवसेना काढलेली नाहीये. शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केलेली आहे आणि ते कंकण बांधून मी ही शिवसेना पुढे घेऊन जातोय. आज तुम्ही जी शिवसेनेची युती तोडलेली आहात, लक्षात ठेवा, ही युती राजकीय दृष्ट्या शिवसेनेची तोडली असाल, पण तुम्ही हिंदुत्वाचं नातं तोडलेलं आहात. हिंदुत्वाचं नातं तमाम देशातला हिंदू तुम्हाला कदापि माफ करणार नाही. आज वृत्तपत्र बघितल्यानंतर मी जाहिरात पाहिली, मोदी के आशीर्वाद, चलो छत्रपती के साथ. बरोबर ना रे? उलट बोललो नाही. आत्ताचे भाजप तसेही करतील. शिवछत्रपती के आशीर्वाद, चलो मोदी के साथ. आम्ही होतो ना मोदी के साथ. महाराष्ट्राने दिले होते ना साथ. कधीतरी इतिहासामध्ये 48 पैकी 42 खासदार कोणत्या एका युतीचे निवडून आले होते. दिली ना मोदीला साथ. बसले ना मोदी पंतप्रधान पदावर. आम्ही साथ दिली होती तुम्हाला. आज सुद्धा आमची इच्छा होती की चलो मोदी के साथ. नरेंद्र भाईंचे माझं भांडण नाहीये, अजिबात नाहीये. पण एवढी साथ दिल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला लाथ मारणार असाल तर छत्रपतींचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे तुम्हाला या निवडणुकीमध्ये कळेल. छत्रपतींचा आशीर्वाद कोणाच्या मागे दाखवतो तुम्हाला. पण शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी मला एकनाथ खडसेंनी फोन केला
त्या दिवशी सकाळी जी काय बोलणी चालली होती शेवटच्या टप्प्यामध्ये, चलो अभी 151 और जो कुछ है वो हो गया, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 18 जागा आपण मित्रपक्षांसाठी शिवसेनेच्या देऊ केल्या. तुम्ही तुमच्या कोट्यातनं द्या, मी माझ्या कोट्यातनं देतो, पण तुमचा जो आकडा कमी होईल तो मी माझ्या पसंतीचा तुम्हाला देईन, हे मी रंग शारदातच बोललो होतो. आणि मग 169चे 160, 119चे 110, पण 110 झाल्यानंतर मी पुन्हा 9 जागा तुम्हाला देतो, म्हणजे तुमची एकही जागा कमी होऊ न देण्याची जबाबदारी मी घेतली होती शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून.